नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये। आता आपण उभा आहे बारामती इंदापूर रोडला श्री समर्थ मोटर्स या ठिकाणी आपण आलोय। हे पाहू शकता, हा एक कमर्शियल गाड्यांचा त्यांचा स्टॉक आहे। फक्त ते कमर्शियलच गाड्यांचं करतात आणि त्याची माहिती आज मी तुम्हाला या बीपी ब्लॉग्स बारामती युट्यूब चॅनलला देणार आहे। पहिल्यांदाच हा आपण व्हिडिओ कमर्शियलचा करतोय। त्यांच्याकडे फक्त कमर्शियल असतं, पाहू शकता ही सर्व अशी सगळी एक रेंज आहे। पूर्ण एफबी, बोलेरो, पिकअप, शॉर्ट, मोठे आणि त्यानंतर या ठिकाणी आहे सुपर कॅरी, टाटा एस वगैरे सर्व काही तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या मार्फत बघायला मिळणार आहे। तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग राहणार आहे। व्हिडिओ तुम्ही सर्वांना पाहायचा आहे आणि कमेंट करायची आहे। कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला कोणती पिकअप पाहिजे, तुम्हाला कोणती सुपर कॅरी पाहिजे, तुम्हाला कोणता टाटा एस पाहिजे। जर तुम्ही बोलला तरच मला कळणार आहे की तुम्हाला नक्की काय पाहिजे। तर चला वेळ न घालवता आज आपण समर्थ मोटर्सला हा व्हिडिओ करूया। नमस्कार सर। नमस्कार श्री समर्थ मोटर्स मध्ये आपलं स्वागत आहे। सर तुमचं नाव? माझं नाव कुमार सलकर आहे। ओके सर, माझा व्हीपी ब्लॉग्स युट्यूब चॅनल आहे। हो, बघितलं व्हीपी ब्लॉग्स बारामती युट्यूब चॅनल। तर माझे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या मला कमेंट आल्या होत्या की तुम्ही कमर्शियलचा आम्हाला स्टॉक दाखवा। बरोबर। मग आज बारामती मध्ये जर नामांकित जर मोटर्स म्हणलं तर तुमचं श्री समर्थ मोटरचं नाव येते। तर आज तुम्ही आम्हाला कोणता स्टॉक दाखवताय सर? आपल्याकडे सर ब्रँड म्हणजे टोटल सगळं कमर्शियल म्हणजे माल वाहतूकच आहे। बरं, तर माल वाहतूक मध्ये बघा आपल्याकडे कमीत कमी आता 20 ते 25 गाड्यांचा स्टॉक आहे। म्हणजे प्रत्येक प्रकारच्या आणि प्रत्येक कंपनीच्या। हा बरं, ठीक आहे या। तर सुरुवातीतनं चालू करायचं म्हणजे मारुती असेल, टाटा असेल, लेलंड असेल, हो हो सगळ्या गाड्यांचा आपल्याकडे स्टॉक आहे। ही मारुती सुझुकीची सुपर कॅरी आहे, पेट्रोल एलपीजी मध्ये। ओके, 2020 चं मॉडेल आहे, सिंगल ओनर मध्ये आहे। म्हणजे किलोमीटर अत्यंत कमी फिरलेले आहे, घरगुती वापर झालेलं कॅप्टिव्ह कस्टमरची गाडी आहे। त्याची आपण ऑफर 4.5 लाख रुपये लावलेली आहे आणि एलपीजी मध्ये। डॉक्युमेंटचं कसं राहतं सर? पेपर फुल म्हणजे पूर्ण करून देतो आपण, पासिंग, इन्शुरन्स, टॅक्स जे काय आहे आपण इथून ठीक आहे टोटल आपल्या कंपनीतून क्लिअर करून देतो। नेक्स्ट ही मारुती सुझुकीचीच आहे पण ही डिझेल मध्ये आहे कॅरी। हो ठीक आहे, BS4 मध्ये आहे। बरं, 2019 मॉडेल आहे। हे पण सिंगल ओनर मध्ये आहे, बरोबर, वेल अँड गुड कंडिशन मध्ये आहे सर। ह्याचे पण टोटल पेपर क्लिअर आहेत। हो ठीक आहे, चला ओके सर। नेक्स्ट सेम सर, ही पण डिझेल कॅरी मध्ये आहे। हे 2018 मॉडेल आहे। बरं, हे सेकंड ओनर मध्ये आहे। ह्याचे पण टोटल पेपर क्लिअर आहेत आणि हे पण फॅमिली यूज गाडी आहे, स्वतःच्या कामासाठी वापरली। पासिंगचं कसं राहतं सर याचं? पासिंगचं 2 वर्षाला असतं। 2 वर्ष ऑलरेडी आहे। बरं, इन्शुरन्स संपलेला असेल तर आपण करून देतो, किंवा पासिंग जर संपलेला असेल तर आपण करून देतोय। टॅक्स वगैरेचं काय वन टाइम भरलेलं असतं, त्यामुळे काय अडचण येत नाही। आणि लेटेस्टच्या गाड्या आहेत सगळ्या, कंडिशन गुड कंडिशन मध्ये आहेत सर सगळ्या। ठीक आहे सर, ओके। यामध्ये सर हे छोटा ते 2018 मध्ये एसची गाडी, जी मार्केटला तर सगळ्यात जास्त चालते, बरोबर, कमी मेंटेनन्सची गाडी आहे। नक्कीच, हो ठीक आहे सर, ओके। शेजारी ही पण 2018 ची गाडी आहे सर, सॉरी 2020 ची गोल्ड मध्ये गाडी आहे, BS4 मध्ये आहे। बर, बिगर लिक्विडची गाडी आहे। पेपर पण पूर्ण आहेत, पूर्ण सिंगल ओनर मध्ये गाडी आहे। कंडिशन ही गुड आहे। हा, सगळ्या गाडीची कंडिशन गुडच आहे सर, कारण बघताना गाडी चेकच करून घ्यावं लागतं, पुढे कस्टमरला पसंत पडायला पाहिजे। ओके सर। 2017 ची सर, सेम ST चौकोन देवामध्ये सगळ्यात जास्त मार्केट जी गाडी चालती तीच गाडी आहे। पण 2017 मध्ये पेपर फुल अँड वेल अँड गुड कंडिशन मध्ये आहे आता। ओके सर, नेक्स्ट ही सर महिंद्राची जितो आहे, मोठ्यामध्ये 716 मध्ये गाडी आहे। पेपर पूर्ण तिच्या पण गाडीचे BS6 मध्ये आहे। डिझेल मध्ये व्हेरियंट आहे? हो, डिझेल मध्ये व्हेरियंट आहे। ठीक आहे, चल ओके। दोस्त ही सर बरा दोस्त आहे, 2021 मध्ये। बर, सिंगल ओनर, पेपर सगळे क्लिअर सेम क्लिअर आहे। हो, कॅपॅसिटी किती येते त्याची? त्याचं 1700 किलो पासिंग आहे सर। 1700 मध्ये मूर्ती पण 2.5-3 टनापर्यंत चालते गाडी, मार्केटला सगळ्यात जास्त चालणारी गाडी आहे। ठीक आहे, पुढचा स्टॉक कुठला दाखवताय सर तुम्ही? हे लो मेंटेनन्स मध्ये आहे सर, दूध असेल किंवा शेतकरी वगैरे वैरण्यासाठी वापरतात ना, त्याच्यामध्ये 2018 ची पेपर क्लिअर गाडी आहे। क्वार्टर प्याजोची क्वार्टर मध्ये, 4 चाकी मध्ये। गाडीची प्राइस ह्याची आपण सांगताना 1.5 लाख सांगितलेले, ओके, पण कमी जास्त एक राहिलं ना आपल्याकडे इंट्रा। हा, ही टाटा इंट्रा आहे। ओके, त्याचे काय डिटेल्स आहेत? ही सर 2024 ची गाडी आहे। बर, तर ह्याची आपण लावताना 9.5 लाख रुपये लावलेला आहे। बर, ठीक आहे। लेटेस्ट मध्ये थोडं गाड्यांची किमती जास्त असणार सर, सिंगल ओनर मध्ये आहे। कंडिशन तर तशी आहे सर। बोलेरो मध्ये काय सांगताय सर? आता सर बोलेरो मध्ये आपल्याकडे बघा टोटल 6 ते 7 गाड्यांचा स्टॉक आहे। ही 2020 ची मॅक्सी ट्रक प्लस म्हणजे मिनी पिकअप आहे। बर बर, गाडी सिंगल ओनर मध्ये एकदम वेल अँड गुड कंडिशन तुम्ही बघू शकता सर। टायर 4 बटन आहेत, इन्शुरन्स फुल आहे, पासिंग चालू आहे। ओके, रेग्युलर कस्टमर जाऊ मार्केटला आता कसं ही तरकारी वगैरे केलाच या गाड्या? तरकारी आणि लॉंग रूट साठी चालते। मग जास्त मोठ्या पिकअपचं हे राहतं का छोट्या? मोठ्या पिकअप, मोठ्या पिकअप FB 1.3, 1.7
त्याची साधारणतः कॉस्ट काय जाते? मॉडेल बघून आहेत सर, मॉडेल बघूनच 13 पासून पुढे 22 पर्यंत गाड्या आहेत आपल्याकडे. हौदा वगैरे त्याला बांधायला खर्च येत असेल ना? नाही कारण असतानाच आपले टोटल बांधलेले असते. बरं. तीच फक्त नेणे आणि वापरणे. चला MH 11-17 पासून आपल्याकडे MH 11, 42, 12, 14, 16 अशा सगळ्या गाड्या असतात. 13 चालतात 45 पर्यंत. हे बघा सर 2023 एकदम ब्रँड गाडी आहे बघा, पिकअप नवीनच आहे. नवीन मध्ये गाडी आहे. बर 23 सिंगल ओनर गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता, एकदम गुड आहे. गुड आहे सिंगल ओनर मध्ये. त्यामुळं येणारला काय हे जे डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअरच असणार. प्रत्येक गाडीचे पेपर पूर्ण असणार आपल्याकडे. नक्कीच. पेपरची टोटल व्यवहारांना पारदर्शकता राहणार. काय कॉस्ट सांगितली सर? ह्याची सर 9.5 लाख रुपये सांगितलेले आहे आपण. 9.5 लाख. बर आणि लेटेस्टची आहे ना सर? निगोशिएबल आहे. निगोशिएबल आहे, कमी जास्त करतो आपण. ओके सर. त्यामध्ये हे 2016ची 1.7 मध्ये आहे सर पिकअप. ह्याला एक्स्ट्रा लांग म्हणतात. म्हणजे हौदा ज्यांचं बोडे असतील किंवा जनावरांचा व्यवसाय असेल किंवा मोठं काम असेल तर हौदा याच्यामध्ये मोठा आहे. बरोबर आहे. 9 फुटाचा हौदा येतो पिकअप मध्ये. 1.7 1700 किलो पासिंग. याचा किती हौदा येतो? त्याचं 8 फूट येतो सर. 8 फूट येतो. त्याचं 9.2 मध्ये. हे दोन्ही गाड्या मार्केटला जबरदस्त चालतात. पिकअप कुठली पण असू दे सर चालतात. हे सेम 2020 चं मॉडेल आहे, सिंगल ओनर, MH 42 मध्ये आहे, पेपर फुल आहेत, 1.3. बरोबर आहे. जी मार्केटला सगळ्यात जास्त चालते त्याचा स्टॉक आपल्याकडे बऱ्यापैकी आहे. म्हणजे पिकअप आता आपल्याकडे 7-8 गाड्या आहेत. महिन्याकडे 7-8 गाड्या आपल्याकडनं परचेस घेतात आपण परत. आणि जाणार आहे ना कसं लोकांना लागतंय नाही कसं लोकांना लागतंय, व्यापारी वर्गाला लागतंय. सर ब्रँड आहे ना सर पिकअप आता मार्केटला सगळ्यात जास्त चालणारं प्रोडक्ट आहे आपलं. नक्कीच. त्यामध्ये दोस्त आहे अशोक लेलँड दोस्त प्लस आहे. प्लस म्हणजे 3 प्रकार येतात, एक 4 बोल्टी, एक 5 बोल्टी आणि एक बडा दोस्त. ती तुम्हाला दाखवलेली बडा दोस्त. आणि ही 5 बोल्टी. 5 बोल्टी म्हणजे बोल्ट त्याला 5 येतात, टायर मोठे येतात, ग्राउंड क्लिअरन्स जास्त येतो. हौदा पण बघा तुम्ही मोठा येतो. त्याचं पासिंग पण माझ्या मते 1400 ते 1.5 टनापर्यंत असतं. पण हे 2.5-3 टनापर्यंत पण आरामशीर गाडी चालते. ताकद भरपूर दिलेला आहे, मायलेज पण बऱ्यापैकी चांगल्या आहे गाड्यांना. तर सर मी असं ऐकून आहे की तुम्ही मोठ्या गाड्यांमध्ये पण आहे ना. मोठ्या म्हणजे आपल्याकडे सर बघा आयसर 2 टनापासून आपल्याकडे 11 टनापर्यंत गाड्या भेटतात. 30-14 असेल, 30-15 असेल, 30-19, 21-14 जे काय आहेत सगळ्या गाड्या येतात. इथं जागा थोडस कमी आहे, त्यामुळे गाड्या थोडा पण माग किंवा आसपास लावलेल्या आहेत. तर मित्रांनो हे बघू शकता, आज सरांनी आपल्याला खूप चांगली माहिती सांगितली. हा असंख्य असा कमर्शियल गाड्यांचा स्टॉक. आणि बारामतीमध्ये म्हणलं ना तर त्यांच्याकडे खूप चांगल्या गाड्या मिळतात. आणि हे सगळ्या लागणाऱ्या गाड्या आहेत. आपण कार वगैरे घेताना थोडा विचार करतो, पण ह्या गाड्या घेताना लोक विचार करत नाही. कारण ही कसं पैसे कमवून देतात, म्हणजे नाही का तुमचं खेळतं भांडवल चालू राहतं. कमवून देणारी वस्तू आहे. आणि बघू शकता तुम्ही कंडिशन किती गुड आहे. त्या सुपर कॅरी त्या तिन्ही सुपर कॅरी आहेत, चांगल्या ऑल डन कंडिशन मध्ये आहेत. आणि हे सगळं गोल्ड मध्ये टाटा एस म्हणा, छोटा हत्ती वगैरे. त्यानंतर पिकअप पण बघू शकता. आज जसं सरांनी सांगितलं त्या पिकअपचे. आणि खरंच मार्केटला ह्या गाड्या आता चालतात. तरकारी वगैरे न्यायचं म्हणलं, लांब रूटला म्हणलं की बोलेरो पिकअप चालतात. तर धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगली माहिती आम्हाला सांगितली. आणि आज जाता आज आमच्या व्ह्यूअर्सला तुम्ही काय मेसेज देता? सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना एक सांगायचंय, मालवाहतूक गाडी कुठली जरी असली घ्यायची तर तुम्ही नक्की संपर्क साधा. व्यवहार आपलं पारदर्शकता राहील, पेपरचं काही अडचण येणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला लोन सुविधा असेल, RTOची कामं असतील, इन्शुरन्स असेल, सगळं आपल्या मार्फत तुम्हाला करून देण्यात येईल. त्यामुळं एकदा अवश्य तुम्ही श्री समर्थ मोटर्सला भेट द्या. बरोबर. आता कधी कधी काय होतं की डॉक्युमेंटचा पण सर इश्यू येतो 100%. मालवाहतूक मध्ये 100% येतो. HP असतं, टॅक्स असतं, बऱ्याचशा गोष्टी असतात. बरोबर. त्यामुळे पण अडचण येतात, ते आपण क्लिअर करूनच देतो. नक्की. जोपर्यंत गाडी घेतलेल्या मालकाच्या नावे ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत आपली टोटल जबाबदारी असते. आता 2025 मधला पहिलाच महिना आहे. आज तुम्ही जे ग्राहक येतात तिथं त्यांच्यासाठी काय डिस्काउंट ऑफर वगैरे आहे ना सर? पिकअप वरती प्रत्येक गाड्यांवरती थोडं स्पेशल ठेवलेलं असतं. स्पेशल कॅरीचं वेगळं, अशोक लेलँडचं वेगळं, पिकअप वरती वेगळं. प्रत्येक गाड्यांचं म्हणजे जसं मार्केटला चालतं. पिकअप घ्यायला पण आपल्याला थोडं अडचणी असतात किंवा कमी किमतीत भेटत नाहीत. त्यामुळे पिकअप मध्ये मार्जिन बऱ्यापैकी कमी असतं. तरी पण आपण एक सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ह्यानुसार आपण पिकअप ठेवलेलं आहे. प्रत्येक गाडीवर ह्या महिन्यात व्यवहारातिरिक्त 20,000 रुपये आपण डिस्काउंट ठेवलेला आहे. आणि हे तुम्ही जेव्हा परचेस करता मग हे तुम्ही शेतकरी ग्राहकांकडून घेतलं जातं? डायरेक्ट शेतकरी असतील, व्यापारी वर्ग असेल, बरोबर, जे कस्टमर डायरेक्ट कस्टमर कडून विकत घेणे, त्यांचं पेमेंट पूर्ण करणे. पेपर सर काय लोन वगैरे असेल तर पेपरसाठी काय प्रतिबंधात्मक
असतील कारण बरोबर. ते ठेवून आपण राहिलेले मग आपण पेमेंट करून गाडी आणतो. जेवढा इथं स्टॉक आहे टोटल ते आपण स्वतः परचेस केलेला आहे. तर काय पुन्हा असं लावलेलं कस्टमर किंवा आपण लावून घेत नाही गाड्या, रिस्की काम असतं, त्यामुळे घेतलेले माणसं सॅटिस्फाय झाले पाहिजे. थँक्यू सर, धन्यवाद. चांगली माहिती सांगितली. नक्की आमचे व्ह्यूअर्स तुम्हाला कॉल करतील. चला धन्यवाद.